हॅलो फ्रेंड्स, हे आहे पळसाचं झाड. आता आम्ही पळसाचे खूप सारे फुलं जमा करून यापासून कलर बनवणार आहोत. मलाही माहीत नाही ॲक्च्युली कसा कलर बनवतात, देव गोळा पण करता मी ट्राय करते. करणं. हा फ्रांश. हॅलो फ्रांश. आम्ही खूप सारे फुलं जमा करून आता निघालो घरी जाण्यासाठी. हे पहा किती सारे फुलं जमा केले. चलो 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 चलो. चलो आता आपण याचे पूर्ण देठ काढून घेऊ. हे फूल पूर्ण वेल्वेटसारखं असते. हाताला जर आपण टच केलं याला तर पूर्ण मऊ मऊ असं फूल लागते. यातले पूर्ण देठ आणि यातले काडी काढून घ्यायची आहे. मी हळूहळू सगळ्यांचे देठ आणि काड्या काढून घेते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय असा सुंदर असा ऑरेंज कलर यापासून तयार होतो आहे. हे पहा, आता एक पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पण त्या पहिले मला असं वाटलं की किडे असतील म्हणून फुलांमध्ये असे बारीक बारीक किडे वगैरे असतील म्हणून मी ते धुवून घेतले, तर त्याचाही ऑरेंज कलर निघाला होता. आता आपण हे पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेणार आहोत. आपण जर रात्रभर हे फुलं पाण्यात ठेवले आणि सकाळी सकाळी ते पिळून जरी काढले तरी त्याचा कलर होत असेल. कारण की आत्ता कसा ऑरेंज कलर निघाला तसंच तो तयार होत असावा असं वाटते मला. आता हा उकळून झाला, फुलं पूर्ण मेल्ट झाले त्याच्यामध्ये. आता हे पाणी थंड होऊ देऊ. हे आपण कलर म्हणून यूज करू शकतो. पहा कसा ऑरेंज कलर, मस्त सुंदर ऑरेंज कलर तयार झाला. हे पहा, एवढ्या फुलांचा इतका डार्क कलर तयार झाला तर खूप मोठ्या फुलांचा खूप सारा कलर तयार होऊन जाईल.